काय बघत मोबाईल वर? काय नाही नेटवर चाळीतो जरा बातम्या बितम्या काही. मग माझं राशी भविष्य बघा ना. अरे राशी भविष्यावर कुठं विश्वास ठेवतो राजा. बघा बघा अरे काय नसतं तसं. बघा ना, पण आहे ना ते पेपर ओपन केलेले त्याच्यात वाचायचे त्याला काय? बर काय तुझी रास काय आहे? त्रास. मी नसतो सांगत हो जा. नाही सांगा ना, काय रास नीट सांग. फक्त सांगू नका कोणाला कोणती. का बरं? कन्या. मग कन्याने काय होतं? तिला बायावानी वाटत. तुझी कन्या रास म्हणून तू कन्या होशील का? आणि कन्या कोणती वाईट आहे? आता मुली पाहिल्या ना किती पुढे गेल्यात आपल्या. हा अयो आज घात वारा आहे, झोपून राहा यासाठी मी वाचित नव्हतो. अयो अयो आता माझा घात होईल वय आज. नाही रे तसं काही नाही. ते असतं आपलं लिहिलेलं असतं त्यांनी आपलं टाइमपास. नाही नाही तुम्हाला बरं वाटव म्हणून म्हणतोय फक्त असं. अरे घंटा तसं काय नाही बाबा. जपून राहा म्हणलेत ना मग राहा जपून. जाऊ दे एवढं काय त्याच्यात. तुझा विश्वास आहे याच्यावर, माझा अजिबात नाही. चाललो मी, जाऊन दे मायला, माझं अवघडच आहे गाड्या. अरे काय अवघड नसतंय त्याच्यात. अरे खोटं असतंय. अरे काय करावं या घंट्याचं. काय करता सुजाताला? काय रे बाबा निवांत. काय म्हणता गंठन भाऊजी? आज आहे ना, आज माझा घातवार आहे. हा? हा काही काय म्हणता? असं काय नसतं. भविष्य बघितलंय मी, त्याच्यात आले घातवार आहे आज, काळजी घ्या. ते गल्लीत हिंडत आहेत, ते भविष्य सांगतात, त्यांचा विश्वास करता काय? पेपरवर बघितलं ऑनलाईन. आज ते तर लय खोटं असतं. नाही नाही आज काय माझा नसतं. विश्वास तर येऊ का? अयो काय झालं गंठन भाऊजी? चक्कर आली. अयो चक्कर आली वय? हा. जेवले होते का? हा जेवलोय ना. ते असं अचानक उठलं ना होत असतं. नाही नाही काही नाही, 100% खरंच घातवार आहे आज. अहो गंठन भाऊजी तसं काही नाही, उन्हाने आले असं चक्कर. हा, दररोज नाही येत ना, आज बरी येईन. मग जेवले कमी असणार तुम्ही आज. नाही नाही आज 3.5 भाकरी खाल्ल्यात. मग कमी खाल्लं आज. नाही नाही उन्हामुळे तेवढंच खातोय मी. हा का? चल येऊ का? काही पण डोक्यात नका आणू, काही नाही, नसतं. अरे तू काय तू म्हणे ना खाली येते संध्याकाळी. नाही यार प्लीज नाही यार ये ना. नाही बा तुम्हाला नको सांगू. तू आज संध्याकाळी 4 वाजता आली म्हणजे पाहिजे. हाय होय. अरे घंटा हे 1 मिनिट थांब. अय, घंट्या अयो येणार कर तू. चिकटला होता ना. अयो, हात मोडला पाहिजे माझा. अयो खरंच घातवार आहे राव आज. एक ते चक्कर येते त्यात हात मोडलाय. काय हो गंठन भाऊजी? अहो काय नाही चक्कर येते मागापासून. तुम्ही जेवले नाही का अजून? अहो जेवलोय ना. मग मागाशी चक्कर आली म्हणून त्या असं लाईटच्या खांबाचा आधार घ्यायला गेलो. हा ते सॅमला वाटलं मी चिकटलो. तिने बघा त्या हातावर दांड कसं मारलंय. बाई भाऊ कुठं? आऊ, सुजलंय सगळं. सॉरी सॉरी हा. मग घरी जावा, आराम करावा. मला तर तेच वाटतं आता जातो घरी. हा जा. आणि झोपतो. अय अय प्रज्वल मला एक खेळून दे रे. एकच बॉल. एकच हा. हा तू इथं थांब बॉलला. हा टाक एक चल. हळू टाक बर का. यायला चल आणखी दे आता. अरे नीट टाक ना. हळूच. अयो अय बाया टाळ्या लेमनच्या गोळ्या. आईला हे श्याम कुठे चालला कडे. अय श्याम. आहे तू माहेरला गेली एवढ्या दिवस. तुला कधी माहिती आठवण आली का रे? नाही. अरे इथं मला तू खातानी झोपतानी उठतानी बसतानी क्षणा क्षणाला आठवण व्हायची. अशी कशी बायको आहे तू आठवण नाही आली नवऱ्याची? अरे मी अयो 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 अयो. बरं 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 मला मारायला आलता ना. हा. बोल भाऊ काढ ना. हळू हळू. आता परत मारशील का?
फार वाकडा तिकडा झाला तरी काठी घेऊन येतोय हाणायला. सरपंच काय वळू अहो त्या घंट्याला समजून सांगा ना राव. आता काय केलं घंट्यानी? कुठं झक मारली मी त्या पोरात क्रिकेट खेळत होतो. एक बॉल मारला जसा सिग मारला तसा त्या गांठ्याच्या डोक्यात पडलाय. तो गांठ्या निसता तसा तळपायच्या मस्तकाला गेल्यासारखं करतोय. म्हणतो ये नागिन का बदला आहे लेके राहूंगा. ते म्हणतो आता मी बाळ्याचं कामच करतो. आता काहीतरी करा तुम्ही, त्याला समजून सांगा. मा गावात फिरणं राहणं मुश्किल केलंय त्यांनी. निसता काठी घेऊन मागं लागलाय माझ्या. आयला काय कुठून बुद्धी सुचली मी त्यांच्यात क्रिकेट खेळायला बाबा. एकच बॉल खेळलो, जसाच खेळलो तसा त्याच्या डोक्यात. माझ्याकडे आलता आणि मी ते नेमकं रास निघली त्याची, त्याच्यात लिहिलं होतं घातवारी. हा मग ते झाला घात, आता त्याच्या डोक्यात लागलाय बॉल. त्याला आता खरं नाही वाटावं हे सगळं. काय योगा योग झाला बाबा. आता हे अवघड झाला का. तेव्हा जर भेटला तर त्याला समजून सांगा. बरोबर आला त्याच्या डोक्यातलं खोळ काढावं लागेल. आईला काय करायचं त्याला. फार वाकडा तिकडा दुमता तिमता झाला तू तर. सरपंच हा तुम्ही राशी भविष्य सांगितलं तसंच झालं. काय झालं घातवार. मग? अहो ते सॅमने हातावर दांडकं मारलं, हा हात मोडला. नंतर ते इथं खांद्याला बांबू मारला, खांदा मोडला. बाळू भाऊने डोक्यात बॉल मारला, पायात काटा घुसवला. त्या सुजाताबाईंनी नको तिथं ती हापशाचं दांडकं मारलं. तुला अजूनही खरं वाटतंय घातवार राशीन भविष्य? हा अरे घंट्या मला सांग, राशी किती आहेत आपल्या? 12. 12. हा मग अख्खं जग आहे 12 राशीत आले. मग एक राशीचं एक एक 2 कोटी, एक एक 10 कोटी असतील का नाही? हा एका राशीचे लोक 10 कोटी 15 कोटीत असतील का नाही? हा मग तू सांग एकाच भविष्याला तर एवढ्या लोकांचं व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे. मग होतं का तसं? आपल्या गावात कमीत कमी 100 लोकांची राजकन्या असन. मग तुझ्यासारख्या त्यांना बी लागलं का? नाही ना लागलं. नाही अरे योगायोगाच्या गोष्टी आता नेमकं त्या टायमिंगला तो तिथं गेला आणि त्याच्यामुळे असं झालं. कळालं का? या राशी भविष्य खोटं असतं. कळालं? हा आता नाही विश्वास ठेवणार. नाही आणि हे सगळं योगायोगाने झालेलं आहे. आता कोणाला मारू बिरू नको, बाळूबाळूच्या मागे लागू नको. कळलं का? हा सगळं डोक्यातून निघून गेलं ना? हा हुशार. अरे पकड्या. इरसाल सारे झाले इथं गोळा. कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.